वेळ संपलेली आहे तरी सुद्धा बच्चू कडूंचं आंदोलन अद्यापही सुरूच आहे। 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडा असे आदेश नागपूर खंडपीठाने बच्चू कडू यांना दिले होते। कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंचं कालपासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। अद्यापही बच्चू कडूंनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही। कोर्टाचा आदेश आहे की 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडा, मात्र अजूनही बच्चू कडू आणि शेतकरी तिथेच बसून आहेत। कोर्टाने दिलेली वेळ संपलेली आहे, पण बच्चू कडू मात्र आपल्या आंदोलनावर ठाम आहे। थेट आपण जाऊयात नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, बच्चू कडू आता काय भूमिका घेणार? सन्मान्य सलील बाबू देशमुख आपल्याला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो। भारत माता की। कोर्टानं माननीय न्यायालयाने जो वेळ दिला होता तो वेळ संपलेला आहे, तरीही बच्चू कडू जे आहे ते आपल्या आंदोलनावर ठाम आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी आहेत आणि बच्चू कडू यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही जनतेच्या न्यायालयात आहोत आणि जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही, शेतकरी कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन स्थळ सोडणार नाही। थोड्याच वेळात दोन्ही राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर या ठिकाणी दाखल होत आहे आणि त्यानंतर काय चर्चा होते त्यावर पुढची दिशा जी आहे ती अवलंबून आहे। एक शक्यता म्हणजे दुपारपर्यंत एक शक्यता अशी वर्तवली जात होती बच्चू कडू त्याला त्याबाबत सकारात्मक होते की उद्या मुख्यमंत्र्यांची चर्चा केली जाऊ शकते, त्यासाठी मुंबईत जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती। परंतु आता राज्यमंत्री या ठिकाणी येत आहे। राज्यमंत्री दोन्ही राज्यमंत्र्यांसोबत काय चर्चा होते, त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा होते, त्यावर पुढील दिशा जी आहे ती आंदोलनाची ठरणार आहे। परंतु आंदोलन सुरू आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख या ठिकाणी पोहोचलेले आहेत, लोकांना मार्गदर्शन करतात आणि बघा पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहे। 6 वाजले, सगळ्यात मोठी बातमी, पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहे। कोर्टाचा आदेश घेऊन पोलीस जे आहे या ठिकाणी पोहोचलेले आहे। बघा पोलीस इथे एसीपी नरेंद्र हिवरे आणि मुकुंद कवाडे जे स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि कोर्टाचा आदेश घेऊन ते या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि तो आदेश जो आहे तो या ठिकाणी बच्चू कडू यांना दिला जाणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे बघा या ठिकाणी हे दृश्य पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि शक्यता आहे की जो आदेश आहे कोर्टाचा तो आदेश जो आहे तो आदेश या ठिकाणी घेऊन पोलीस या ठिकाणी पोहोचलेली आहे। तो आदेश जो आहे तो वाचून दाखवला जातोय, जो आहे तो या ठिकाणी वाचून दाखवला जातोय। आंदोलक जे आहे ते या ठिकाणी झालेले आहे। आता पुढची भूमिका काय आहे यावर आपण हे दृश्य ठिकाणी बेलतरोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। इथले एसीपी नरेंद्र हिवरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दुसरे एसीपी जे आहेत मॅडम त्या ठिकाणी आहेत। स्थानिक पोलीस जे आहेत ते कोर्टाचा आदेश घेऊन बच्चू कडू यांच्यापर्यंत पोहोचलेले आहे। 6 वाजेपर्यंतची वाट जी आहे ती या ठिकाणी पाहिली जात होती। 6 वाजलेले आहे, त्यामुळे कोर्टाचा आदेश जो आहे तो या ठिकाणी बच्चू कडू यांना दिला जातोय। असं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर कोर्टाचे आदेश घेऊन आता पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत। 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडा असे नागपूर खंडपीठाने बच्चू कडूंना आदेश दिलेले आहेत। या आदेशाची कॉपी घेऊन आता पोलीस आंदोलनस्थळी पोहोचलेत। बच्चू कडू आता काय भूमिका घेतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून म्हणजे कालपासून बच्चू कडूंचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। महाएल्गार मोर्चा त्यांनी या ठिकाणी काढला। ट्रॅक्टर घेऊनच शेतकरी यामध्ये सहभागी झाले आहेत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत होणार नाही अशी भूमिका आज सकाळपर्यंत बच्चू कडू यांनी घेतली होती। सरकारकडून चर्चेसाठी बच्चू कडूंना निमंत्रण देखील देण्यात आलेलं आहे। बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा केली जात आहे। त्यांना तो आदेश जो आहे तो या ठिकाणी पोलीस आयुक्त यांच्या मार्फत जातो आहे। ते कागद घेऊन या ठिकाणी एसीपी नरेंद्र आहे ते या ठिकाणी आलेले आहेत।
पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण हे या ठिकाणी बघू शकतो अत्यंत काय आंदोलन, कारण की आज 6 वाजेपर्यंतची वेळ आणि ती वेळ संपलेली आहे आणि या ठिकाणी आता काय भूमिका पोलीस नेमक्या काय सूचना देत आहेत? तर कोर्टाचे आदेश घेऊन पोलीस आंदोलनस्थळी या ठिकाणी दाखल झाले। कोर्टाची कॉपी जी आहे ती बच्चू कडू यांना या ठिकाणी दिली जाते। कोर्टाची नोटीस आल्यावर बघू असं उत्तर बच्चू कडूंनी काही वेळापूर्वी दिलं होतं आणि आता पोलिसांकडनं कोर्टाचे आदेश हे बच्चू कडू यांना देण्यात आलेले आहेत। आणि चर्चा सुरू आहे की नेमकी काय भूमिका आहे। कोर्टाचा आदेश जो आहे तो या ठिकाणी सांगितला जात आहे। कोर्टाने दिलेली वेळ संपलेली आहे आणि पोलीस कोर्टाचा आदेश घेऊन बच्चू कडू यांच्यापर्यंत आलेले आहेत। बच्चू कडू आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन या ठिकाणी बच्चू कडूंनी सुद्धा केलेलं आहे। कर्जमाफीसह विविध मागण्या घेऊन बच्चू कडू यांनी हा महाएल्गार मोर्चा काढला। बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत, मात्र कोर्टाने जे आदेश दिले त्यावर आता बच्चू कडू काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आंदोलन स्थळ सोडण्याचे आदेश कोर्टानं बच्चू कडू यांना दिले। पोलीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये सध्या या ठिकाणी वाद होतोय। कोर्टाच्या आदेशाची प्रत बच्चू कडू यांना देण्यात आलेली आहे। गजानन, पोलीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये नेमका काय संवाद होतो? बच्चू कडू काय भूमिका घेत आहेत? तर कोर्टाचे आदेश घेऊन पोलीस आता आंदोलनस्थळी दाखल झालेत। बच्चू कडूंना कोर्टाची कॉपी देण्यात आलेली आहे। त्यानंतर आता बच्चू कडू काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कालच बच्चू कडूंनी आपल्या शेतकऱ्यांसह नागपूरमध्ये धडक दिली आहे आणि आज सकाळपासून ते या ठिकाणी ठिय्या देऊन बसलेले आहेत। नहीं